भाजपानं ही खेळी केली, पण ही खेळीच आता भाजपावर बुमरॅंग ठरू लागलेली आहे. मित्रहो, इतर पक्षातील सर्व कलंकित नेत्यांना भाजपामध्ये घेऊन बरबटलेल्या नेत्यांना पवित्र करण्याचं महापाप भाजपनं केलं. भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप असलेले बहुसंख्य नेते भाजपासोबत गेले. भ्रष्ट नेत्यांना गोळा करून भाजपानं सत्ता मिळवली, पण भाजपाचा मूळ सुसंस्कृत चेहरा पूर्णपणे हरवून गेला. आता सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कुठं आहेत तर ते भाजपामध्ये आहेत. ते ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं कधी काळी सांगणाऱ्या या भाजपात खाणाऱ्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यांना खाण्यासाठी भाजपानंच अवघं रान मोकळं करून दिलं, अवघं कुरण मोकळं ठेवलं. अशा मंडळीच्या जीवावर भाजपाने सत्ता मिळवली, पण या पक्षाचा खरा मूळ चेहरा कलंकित झाला, डागाळून गेला. भाजपा स्वतःचे कार्यकर्ते घडवू शकत नाही. भाजपाचं काम करायला तरुण पिढीही उत्सुक नाही. म्हणजे अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं ना, तर आधीच मुलं असलेली नवरी भाजपाला हवी असते. गेल्या काही वर्षापासून भाजपनं काय काम केलं आहे हे तर म्हणजे आपण पाहिलेलंच आहे. साम दाम दंडभेद सगळं काही वापरून दुसऱ्या पक्षातील भ्रष्ट कलंकित झालेले नेते आपल्या पक्षात आणले, त्यांच्या मदतीनं सत्ता मिळवली. दुसऱ्या पक्षांना संपवता संपवता मूळ भाजपात संपवून गेला आणि तरीही अजूनही हा उद्योग काही थांबलेला नाही. विरोधक तर काय भाजपावर हल्ला चढवतच असतात, पण भाजपातल्या तरी सगळ्यांना हे सगळं असलं मान्य आहे का? भ्रष्ट आणि या भाजपात आणि बघा तसं तर अजिबात नाही. घोटाळेबाज आणि कलंकित नेत्याला भाजपात प्रवेश देऊ नका म्हणून भाजपाचे कार्यकर्तेच आंदोलन करू लागले, रस्त्यावर उतरले जातात. सोलापुरात म्हणजे जिल्ह्यातल्या 4 माजी आमदारांचं आता भाजपामध्ये म्हणजे खरं तर भाजपाने त्यांना पद्धतशीर गळाला लावलेला आहे. यामध्ये माजी आमदार दिलीप माने यांचा सुद्धा समावेश आहे. दिलीप माने यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाली की भाजपामधून असंतोष उफाळला. माने यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध करण्यासाठी भाजपाचेच लोक भाजपाच्याच विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत. अंतर्गत नाराजी आणि निष्ठावंताच्या असंतोषाचा हा मोठा भडका आहे. भाजपाचे वरिष्ठ स्थानिक नेत्यांना सुद्धा हे मान्य नाही, पण ते तरी काय करणार? घोटाळ्यात बुडलेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्याच्या पक्षप्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करीत आहोत, अशा पद्धतीच्या घोषणा भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी केल्या. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पालकमंत्र्यांच्या मार्फत भाजपानं ही खेळी केली, पण ही खेळीच आता भाजपावर बुमरॅंग ठरू लागलेली आहे. कार्यकर्त्यांचा विरोध मोडून काढायचा, आपलंच घोडं पुढे दामटायचं हे तर भाजपामध्ये आधी सुद्धा झालेलं आहे. भाजपा विरुद्ध भाजपा हा संघर्ष तसा काही नवा नाही, पण आता तरी भाजपा निष्ठावंताच्या बाजूला उभा राहतोय की नाही हे मात्र पाहावं लागेल. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.